हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आपण फादर डे आणि मदर डेच्या दिवसावर बोलणार आहे. तर आजकाल मुलं फादर डे आणि मदर डे मोठ्या प्रमाणात साजरा करतात. मुलांना पॅरेंट्सना गिफ्ट आणतात आणि फादर डे आणि मदर डे संपला की त्यांची गिफ्ट पण संपतात. पण मला असं वाटते की ते फादर डे आणि मदर डे साजरा करणे हे महत्वाचं नाही. तर जेव्हा ते म्हातारे होतात किंवा ज्यांचे आई वडील म्हातारे आहे त्यांना 2 टाइम जेवण आणि प्रेमानं 2 गोष्टी थोडंसं बोलावं लागतं त्याच्यासोबत. खूप काही दिवसभर बोलावं लागत नाही. एवढं जरी केलं ना तरी तुमचा तो फादर डे आणि मदर डे रोज साजरा होईल. कारण मी आता अलीकडेच वृद्धाश्रममध्ये जाऊन आली आणि तिथे बघितलं, त्या आजी ज्या होते ना त्यांनी खूप म्हणजे सांगितलं. त्यामुळे इतकं कसंरी वाटलं की अरे, नुसतं काय एवढंच कर्तव्य आहे का मुलांचं की फादर डे आणि मदर डे साजरा करा आणि संपलं. कोणतीही आई बाळाला 9 महिने पोटात ठेवते, त्याच्यानंतर ती लहानाचं मोठं करते. हे सगळं करताना तिला काही त्रास होत नाही का? होते, खूप त्रास होतो. त्यामुळे प्रत्येकच मुलांनी, सुनीने, मुलगा आणि सून दोघांनी पण समजून घेतलं पाहिजे. आता मुलांचं बऱ्याचदा होतं की सासू सुनांचं पटत नाही, त्यामुळे तिला वृद्धाश्रममध्ये पाठवावं लागतं. पण सुनीने जर थोडंसं समजावून घेतलं आणि आपल्या आईवडिलाच्या जागी आपल्या सासू सासऱ्यांना जर आपण थोडंसं जरी बघितलं ना तर वृद्धाश्रममध्ये आपण पाठवू नये. आणि जर असं सगळं झालं, प्रत्येकाच्या मनात जर असं आलं की नाही सासू सासरे काय आणि आपले आईवडील काय, हा जर विचार प्रत्येकाने केला ना तर वृद्धाश्रमाची जी काही संख्या वाढत आहे ना ती वाढणार नाही. मी हे याच्यासाठी बोलत आहे की मी अलीकडेच वृद्धाश्रममध्ये भेट दिली आणि तिथे त्या काकू होते ना, त्यांनी मला म्हणजे बरेच बोलल्या. मी व्हिडिओ पण काढलेला आहे, तो मी अपलोड केलेला नाही आहे. मी अपलोड नक्की करेल तो, आणि म्हणूनच मी हे बोलत आहे. तर मैत्रिणीनो, आपणही कुणाच्या नाही का, आपणही आज नाही उद्या सासू होणार. त्यामुळे कसं आहे ना, आपण थोडंसं समजावून आपल्या सासू सासऱ्यांना जर नीट वागवलं ना तर पुढची पिढी पण आपल्यासारखं करेल. तर मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.